नीट पेपर परीक्षा लीक प्रकरणाच्या निषेधार्थ खामगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर युवक काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। पेपर फुटीच्या प्रकारानं लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं असा आरोप करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली। तसंच दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। या गलथान कारभारामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या कोट्यावधी विद्यार्थ्यांचं अतोनात नुकसान झालं असा आरोप आंदोलकांनी केला। मोदी सरकारच्या या अपयशाची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीनं आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मुख्य मागणी यावेळी करण्यात आली। युवा काँग्रेसच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराजदादा मोरे यांच्या आदेशावरून आज आम्ही बुलढाणा जिल्हा युवक काँग्रेसतर्फे नीटचं निषेध आंदोलन करत आहे। तुम्ही बघू शकता की मागच्या काळामध्ये नीटचा पेपर हा लीक झाला। 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। नीटच्या पेपरमध्ये जी पारदर्शकता असायला पाहिजे ती पारदर्शकता नाही आहे आणि आज आपल्या इथली एज्युकेशन सिस्टीम पूर्णपणे कोलॅप्स आहे। नीट हा विद्यार्थ्यांच्या जीवाभावाचा प्रश्न आहे। मेडिकल परीक्षेची ती पूर्वपरीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान या मोदी सरकारने केलेलं आहे। धर्मेंद्र प्रधानांचं हे फेल्युअर आहे। त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे युवक काँग्रेसतर्फे की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा देऊन त्यांची हकालपट्टी मोदींनी केली पाहिजे।